सुरुवातीला आमदार निवासात राहत असताना आमदारांची चिठ्ठी नेली. मी शिवसेनेचे आमदार चंद्रकांत खैरे तेव्हा होते छत्रपती संभाजीनगरचे, आणि त्यांची चिठ्ठी घेऊन मी आमदार निवासात राहायला आलो होतो. आणि नंतर अनुभवाने कळलं की त्याच्यावर तारीख टाकायची नाही त्यांनी दिलेल्या पासवर, कारण तो पास 7च दिवस मर्यादित असतो. मग ते कुणी चेकिंगला आलं की हे काय आजच आलो असं म्हणून आपलं ते. तर गोष्टी जगण्याच्या ज्या आहेत, म्हणजे मुंबईतले जे कलावंत आहेत त्यांना स्ट्रगल फॉर आयडेंटिटी डायरेक्ट सुरू होतो, आणि बाहेरून आलेल्या कलावंतांसाठी स्ट्रगल फॉर सर्व्हायव्हल आधी असतो. जगण्याचीच गाठभेट होणं ही फार महत्वाची गोष्ट असते, आणि ती त्या काळात शिकलो. आमदार निवासच्या परिसरात खूप सारी माणसं भेटत गेली, आणि काय होतं, कळत नकळत नाटक तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं जगायलाही शिकवत असतं, आणि त्यातला मूळ भाग असतो संवाद. आणि मुळात हे सगळं जगात चालू आहे ते एक प्रकारचं नाटकच आहे. शेक्सपियरने सांगितलंय तसं की जग हे एक रंगभूमी आहे, आपण सगळे कलावंत आहोत. तर त्या पात्रामध्ये असताना आपण त्यावेळी कसं बोलायचं, कसं संभाषण करायचं. आता आमच्या आमदार निवासच्या खाली एक सँडविचवाला होता. तो म्हणजे महाराष्ट्रीयन नव्हता, पण बऱ्याच काळानंतर एकमेकांना सतत बघितल्यानंतर एक प्रकारचा परिचय होत असतो. कधी कधी पैसे नसायचे तर तो सँडविच असंच द्यायचा, तो म्हणायचं बाद में दे दे असं. अशा त्या मैत्र्या, चहावाल्याशी मग हळूहळू मैत्री, मग तोही चहा आपल्याला नंतर पैसे दिले तरी हरकत नाही, अशा पद्धतीनं जगणं आधी सुकर करत करत मग आपण पुढे जातो तसं. आणि त्यावेळी NCPA मध्ये वामन केंद्रे सर त्या काळी काम करायचे. आता दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे डीन म्हणून आणि पद्मश्री पुरस्कार प्राप्त त्यांना झालेला आहे. तर वामन सर तेव्हा NCPA म्हणायचे, अरे त्या लायब्ररीत येऊन वाचन करत जा. तर त्या लायब्ररीत मी वाचायला जायचो, आणि त्यातून मी हा सगळा सुरुवातीचा प्रवास सुसह्य, म्हणजे गुलजारांची जशी खूप छान लिहिलेलं आहे गुलजार साहेबांनी की दिन खाली खाली बर्तन है, रात है जैसे अंधा कुआं, असा तो कालखंड असतो की दिवसाचा एक रिकाम्या भांड्यासारखा आवाज असतो, करण्यासारखं काही नसतं. आपण फक्त संघर्ष करत असतो, लोकांना सातत्याने भेटून सांगण्याचा प्रयत्न करत असतो की मला एक संधी द्या, मी एक चांगला अभिनेता आहे. आणि ह्यासाठी स्वप्न बघणारी असंख्य तरुणाई मुंबईमध्ये येते, कारण मुंबईमध्ये हे सांस्कृतिक क्षेत्र केंद्रीभूत आहे, जे गावांमध्ये उपलब्ध नाही. आता हळूहळू या गॅजेट्समुळे ते सगळीकडची कला आपल्याला दिसू लागली, पण त्या काळात ते शक्य नव्हतं, म्हणून मुंबईत येणं क्रमप्राप्त होतं. त्यामुळे सुरुवात आमदार निवास, आणि तू जसा आकाशवाणीचा उल्लेख केलास तसा आकाशवाणीमध्ये सुद्धा मी काही परफॉर्मन्स नभोनाट्य असेल किंवा काही केलेलं आहे. तर त्यामुळे तिथलाही मी एक कलावंत म्हणून, आणि जिथून जिथून आपल्याला संधी मिळेल ती संधी ही शेवटची संधी आहे असं समजून काम करण्याची गोष्ट, असं त्या कालखंडाला म्हणता येईल. आकाशवाणीमध्ये भेटीगाठी झाल्या मोठमोठ्या लोकांच्या? नाही, तसं नव्हतं, कारण आपलं रेकॉर्डिंग असायचं, तुला माहितीये, एक स्टुडिओ असतो, त्यामध्ये आपलं रेकॉर्डिंग केलं जातं, तेवढाच तो भाग असतो. पण तसा कुणाला भेटण्याचा योग नाही आला. पण मी नाट्यदर्पणची स्पर्धा, एकांकिका स्पर्धा जेव्हा केली होती, त्यावेळी नेहरू सेंटरला जेव्हा अंतिम फेरी होती, त्यावेळी मी खूप तारांगण मराठीतलं एकत्र पाहिलं होतं, आणि त्यावेळी माझ्यासाठी तो खूप अद्भुत क्षण होता की ज्यांना आपण तेव्हा टेलिव्हिजनचं एकच चॅनल होतं, दूरदर्शन, आणि नाटकं असायची. तर नाटकं आमच्या परिसरात व्हायची नाहीत, बीडमध्ये किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये, पण संत एकनाथ नाट्यगृह नंतर झालं. आम्हाला काही खूप नाटकं पाहण्याची संधी तेव्हा मिळाली नव्हती, पण ही सगळी कलावंत मंडळी आपल्याला माहीत असलेली, आणि ही इतक्या जवळून आपल्याला पाहता येत आहेत, ह्याच एक अप्रूप त्या काळात जास्त होतं. आता कदाचित तेवढं होत नाही, कारण आता वर्ल्ड इज अ ग्लोबल व्हिलेज. आता त्यामुळे तुमचं कुठलंही कलावंत परदेशी असेल, देशी असेल, आपल्या भाषेतला असेल,
त्यांना तुम्ही सातत्याने पाहत असल्यामुळे मान खाली घालून त्याला पाहताय आणि वर तो दिसतोय, तरी तर तुम्हाला तेवढा धक्का बसत नाही. तुम्हाला एक आश्चर्य वाटतं किंवा आनंद होतो. पण त्या काळात अप्रूप होतं. बरोबर. बापरे! हे ते सगळे कलावंत अशा रांगेत बसलेले आणि ते आपलं सादरीकरण पाहणार आहेत, याचं दडपण खूप मोठं त्या काळात होतं. बरं आता ना थेट मी जरा थोडं पुढे जाईन की नाम फाउंडेशनमुळे खरं तर मला माहिती नाम फाउंडेशनमुळे तुमचं आणि नानांचं कनेक्शन हे तसं माहिती होतं, पण हे कनेक्शन इतकं आधीपासूनचं आहे, म्हणजे तुमच्या कॉलेज लाईफ पासून आहे किंवा तेव्हा तुमची एकांकिका त्यांनी पाहिलेली आणि ते तेवढं खरंच माहित नव्हतं आम्हाला. म्हणजे हो, आता म्हणजे 1994 साली नेहरू सेंटर मध्ये कल्पना एक आविष्कार अनेक अशा नावाची एकांकिका स्पर्धा सुधीर दामले सरांनी 25 वर्ष नाट्यदर्पणची स्पर्धाही घेतली आणि याशिवाय नाट्यदर्पण रजनी पण त्या काळात खूप प्रसिद्ध होती, ज्यामध्ये बक्षीस मिळणं हे खूप प्रतिष्ठेचं मानलं जायचं. म्हणजे हे मी व्यावसायिकचं सांगतोय. आणि हौशी मंचावर ते कल्पना एक आविष्कार अनेक अशी एक वेगळी एकांकिका स्पर्धा घेत असत, ज्यामध्ये एक कोणीतरी मान्यवर एक विषय द्यायचे आणि त्यावरच सगळ्यांनी एकांकिका सादर करायची. 94 साली शिवसेनेचे नेते प्रमोदजी नवलकर यांनी आधार हा विषय दिला होता आणि त्या आधारवर 2 सेंटरवर ही स्पर्धा व्हायची आणि 3 राऊंडमध्ये व्हायची. तर त्या वर्षी मुंबई आणि पुणे मिळून जवळपास 250हून जास्त एकांकिका झाल्या होत्या आणि त्या तालीम स्वरूपाच्या असायच्या. म्हणजे हा जसा हॉल आहे तसंच तुम्ही कुठलंही नाट्याचं तंत्र न वापरता, म्हणजे समजा लाईट न वापरता, सेट न वापरता, अशा पद्धतीनं साधं जसे अंगातले कपडे आहेत त्यावरच सादर करा, अशा पद्धतीचं ते एक वेगळं सादरीकरण असायचं आणि त्यातून मग ती प्राथमिक फेरी. तर आम्ही पुण्यातल्या प्राथमिक फेरीमध्ये सिलेक्ट झालो. त्या वर्षी मला वाटतं 79 एकांकिका पुणे केंद्रावर होत्या आणि पुणे आणि मुंबई मिळून अंतिम फेरीमध्ये 8 एकांकिका आल्या होत्या आणि त्याची अंतिम फेरी ही नेहरू सेंटरला झाली होती 20 फेब्रुवारी 1994 मध्ये. आणि त्यावेळी पारितोषिक वितरणाचे प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय नाना पाटेकरांना आमंत्रित केलं होतं. आणि त्या काळात नाना पाटेकर म्हणजे क्रांतीवीर, तिरंगा आणि परिंदा आणि अशा म्हणजे एक मराठीतील एक भारदस्त अभिनेता ज्याने हिंदीमध्ये आपलं खणखणीत नाणं उभं केलं किंवा आपली एक स्ट्रॉंग हे तयार केली, काय म्हणूया आपण त्याला, ज्याला आपण इंग्रजीमध्ये लेगसी म्हणतो, तशा पद्धतीचं. तर नानांना त्या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाला बोलवलं होतं आणि त्यामुळे नानांनी, आणि आमची एकांकिका नेमकी शेवटची होती आणि त्यामुळे ते आले आणि मी त्या नेहरू सेंटरच्या बाहेर अस्वस्थ एरझाऱ्या मारत असताना ते जीपमधनं आले, एका उघड्या, स्वतः ड्राईव्ह करत, आणि ते म्हणाले, अरे त्या औरंगाबादच्या पोरांची एकांकिका झाली का रे? तर मी हो म्हणलो की नाही हे सुद्धा मला आठवत नाही. पण प्रत्यक्ष नाना पाटेकरांना मी लहानपणीपासून त्यांचा फॅन, म्हणजे मी त्यांचा सावित्री हा सिनेमा बघितला होता आणि मला तो खूप आवडला होता. त्यामध्ये खलनायक होते ते अशोक सराफ, रंजना, कुलदीप पवार, असं काहीतरी कास्टिंग. खूप जुना असेल. हो, जुना. सावित्रीमध्ये नाही, अशोक मामा नव्हते, कुलदीप पवार, रंजना आणि नाना विलन होते. आणि त्यांचा तो चांगला चाललाय शादार धर्म अशा नावाचा असा एक डायलॉग होता आणि तो मला इतका आवडला होता. मी ते लहानपणीपासून घरी आईला, आई शेजारी काही द्यायला लागली वाटीतनं, त्या काळात असं होतं की आपल्या घरी काही वेगळं आपण कालवण केलं की शेजाऱ्यांकडे नेऊन द्यायचं, त्यांचं आपल्याकडे यायचं. तेव्हा अंगत पंगत पण खूप चालायचं आणि तो कालखंड. तर मग मी ते आईला दरवेळेस चांगला चाललाय शेजार धर्म वगैरे, तर एकदा आईने वैतागून मला अशी पळी मारली होती आणि मी हाताने अडवली होती.